बाल्की येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। ही मिरवणूक बाल्केश्वर मंदिर पासून होऊन बसस्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली। मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा जयघोष करीत आले आणि मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंचावर कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास दिव्य सानिध्य हबप्पा निवर्ती महाराज हल्लाळीकर, हबप्पा नरसिंह महाराज तोरणेकर, हबप्पा धर्मगिरी महाराज हच्चीकमटकर, परमपूज्य नाडोजा डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू हिरेमठ संस्थान यांच्या दिव्य सानिध्यात झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री ईश्वरजी खंड्रे, वन व पर्यावरण मंत्री, कर्नाटक राज्य, बीदर जिल्हा पालकमंत्री। प्रमुख अतिथी श्री सागर ईश्वरजी खंड्रे, खासदार लोकसभा क्षेत्र बीदर। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गुंडेराव बाबूराव शडोळे, गौरव अध्यक्ष हिराचंद वाघमारे, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष राहुल सावळे, स्वागत अध्यक्ष किशनराव पाटील इंचुरकर, कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रकाश खंड्रे, डी.के. सिद्धराम, रामराव बिरादार वरटीकर, दिगंबरराव मानकरी, नामदेवराव पवार, राजेंद्र यादव कंचे, अशोकराव सुरेकर, अशोक सोनजी, जनार्दन बिरादार, हनुमंतराव चव्हाण, डी.जी. जगताप। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष शडोळे यांनी मांडले। तर या कार्यक्रमास वक्ता शिवव्याख्यान सुभाष बाबूराव ढगे, इतिहासकार परभणी, आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय काटकर आणि कार्यक्रमाचे आभार पंचशील पाटील यांनी मानले। यावेळेस हजारोच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते। यावेळेस विचार मंचावर शिवाजी महाराजांच्या आधारित भाषणे, गीते करण्यात आले। अत्यंत सामर्थ्यवान, बलवान, युक्तिवान, नीतिवान, चारित्र्य संपन्न, महापराक्रमी, फुलवाडी भूषण, राजधुरंधर, स्त्रियांचा आदर करणारे, रयतेच्या पिकाच्या देठाची काळजी घेणारे, धर्माचे घुसडलेले कायदे मोडणारे, विषमतावादी, शोषणवादी व्यवस्था उद्ध्वस्त करून समतावादी, समानतावादी, बंधुता आणि न्यायावर असलेली व्यवस्था उभी करणारे, विज्ञानवादी, प्रयत्नवादी दृष्टिकोन असणारे नाडोजा श्री बसवलिंग पट्टदेवरू अध्यक्ष अनुभवंत पशु कल्याण हे सुद्धा या ठिकाणी या मंचावर उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून आपण आजच्या कार्यक्रमाला चालना देत आहोत, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहोत। सर्वांनी टाळ्या वाजवाव्या अशी विनंती करतो। प्रकाशजी खंडे साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण या ठिकाणी या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। मंचावरच्या सर्वांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी అందరికి వ్యాన్ అంటే విడాలంటే राहुल सावळे सर यांचा सुद्धा सन्मान आपल्याला करायचा आहे। प्रकाशजी खंडे साहेबांना विनंती करतो, त्यांनी राहुल सावळे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। गेल्या 10-15 वर्षापासून प्रचंड मोठं काम सावळे सरांचं या बाल्कीमध्ये आहे आणि ही शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यामध्ये फार मोठा वाटा त्यांचा आहे। बाल्कीचे माजी आमदार प्रकाशजी यानंतर मंचावर उपस्थित आणखी एक आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर त्यांचा सन्मान करत आहेत। यानंतर आणखी एक दिव्य सानिध्य ज्यांचं लाभलेलं आहे हबप निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांचा आपण सन्मान करणार आहोत। साहेबांनी केलेला आहे आणि आज बाल्कीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अश्वारूढ पुतळा आहे ते उभं करण्यामध्ये प्रकाशजी खंडे साहेबांचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण साहेबांचं अत्यंत मनापासून भव्य दिव्य असा सन्मान या ठिकाणी करत आहोत। यानंतर
मंचावर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सुनीलजी शिंदे, मनोज जाधव, आशिष तगरखेडे यांना विनंती करतो. हल्लाळे यांचा सन्मान सुद्धा आपल्याला करायचा आहे. गोविंदराव सरांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतो. ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ. ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ. ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು, ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ.